मला जर्मनीच्या पोर्टवर डिलिव्हरी द्या. आता मी 5,500ला देणार आहे का? आता मी काय म्हणणार, 1,500 कॉस्ट अजून ऍड झाली. आता 1,500 कॉस्ट तिथल्या दारापासून, पोर्टच्या दारापासून ते इथे दारापर्यंत जी 1,500 कॉस्ट ऍड झाली, काय काय कॉस्ट ह्याच्यात ऍड झाली असेल? कस्टम, शिपिंग, फ्रेट, इन्शुरन्स, नाही ते सगळं झालं, ते तिथेच झालं. नाही ते सगळं दिलं, ते 5.5 मध्येच दिलं. सीएचे फ्रेट अजून महत्वाचा पार्ट राहिला, ते सगळं आलं. डॉक्युमेंटेशन. म्हणजे आता मी काय म्हणतो, ह्या बॉक्सची किंमत किती झाली? 7,000. मी भरली का ती किंमत? पैसे कोणाकडनं घेतले मी? तुमच्याकडनं. पण आता माझी रिस्क काय वाढली? माझी रिस्क काय वाढली? काय रिस्क वाढली? पण मध्ये काय रिस्क होती मला? ट्रान्सपोर्ट रोडवर होतं, आता समुद्रातनं इथपर्यंत आलाय माल. मग रिस्क काय वाढली माझी? काय रिस्क आहे? जसं डोमेस्टिक काय होती, कंटेनर पडू शकतो, चोरीला जाऊ शकतो, 10 गोष्टी होऊ शकतात. इथे माझी मध्ये रिस्क काय होती?